पुण्यातल्या गुलटेकडी परिसरात बिल्डरने आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवलाय। सुसाईड नोट पोलिसांच्या हाती आली आहे। नोटमध्ये काही राजकीय नेत्यांची नावं असल्याची माहिती आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पुण्यातल्या गुलटेकडीमध्ये राहणाऱ्या एका बिल्डरने ही आत्महत्या केली आहे। सुसाईड नोट सुद्धा त्याने लिहिलेली होती आणि मृत्यूपूर्वी त्याने व्हिडिओ बनवलेला आहे। सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आणि त्यात काही राजकीय नेत्यांची नावं असल्याची सूत्रांची माहिती आहे। केदारी साहेब, मी खलील शेख बोलतोय। तुम्हाला बगर पैशाचं पार्टनर घेतलं 1142-43ला, 1151-52ला तुम्हाला बगर पैशाचं पार्टनर घेतलं। जंगमवाड्याला 420ला बगर पैशाचं पार्टनर घेतलं। बाकी तुम्ही काय केलं? आमच्या संग गद्दारी केली। हमीद भाई आणि तुम्ही काय करताव काही कळत नाही। माझं 1,54,00,000 रुपये तुमच्याकडून येणं आहे। तिथं 4 फ्लॅट शिल्लक आहेत, तरी पण तुम्ही ते 4 फ्लॅट जाणून बुजून विकत नाही। 1 फ्लॅट तुमच्या स्वतःच्या बहिणीला दिला, 3 फ्लॅट भाड्यानं चढविले। तुम्हाला महिन्याला 40,000 रुपये भाडं येतं। तर 2011 पासून तुम्ही 2026 पर्यंत भाडं खाताव। कमीत कमी तिथलं भाडं झालं 72 लाख रुपये, तरी पण तुम्ही एकटेच भाडे खाताव, तुम्ही आणि अमित भाई। ही कुठली पद्धत आहे? मी तुमच्यामुळं आत्महत्या करत आहे। मी आत्महत्या केल्याच्यानंतर जो काय हिसाब असेल ते माझ्या मिसेसला आणि माझ्या लेकराला द्यावा। हा इमानदारीनं तुम्ही व्यवहार करावा। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, हा सगळा काय प्रकार आहे? प्राथमिक तपासात काही समोर येतंय का? अगदी बरोबर आहे। पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा प्राथमिक तपास सुरू करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आहे। आर्थिक वादातून ही आत्महत्या केल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळते। राहत्या घरात गळफास घेत या कॉन्ट्रॅक्टरनं त्याचं आयुष्य संपवलंय आणि आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ देखील शूट केलेला होता। आणि हे जेव्हा व्हिडिओ शूट केले यामध्ये अनेक खळबळजनक आरोप आहेत। जी सुसाईड नोट आहे, या सुसाईड नोटमध्ये काही राजकीय नेत्यांची नावं देखील असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते आहे। पुण्यातल्या डायस प्लॉट भागामध्ये ही घटना घडलेली आहे। खलील शेख असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। आर्थिक वाद, पैशांची देवाणघेवाण आणि बुडालेले पैसे या सगळ्या उद्भवलेल्या परिस्थितीतून या कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केलेली आहे। जीवन संपवण्यापूर्वी एक सुसाईड नोट जी लिहिलेली आहे ती आणि व्हिडिओ शूट जो करून ठेवलेला होता, हा सगळा पुरावा जो आहे तो पोलिसांना पुढच्या तपासामध्ये महत्त्वाचा ठरेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।